धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेसनंतर जे काही प्रत्युत्तर दिलं तो एक प्रकारचा स्पष्टपणे कबुली जबाबच आहे। म्हणजेच कट कारस्थान घातपात उघडपणे स्वीकारल्याची ही ठाम भूमिका म्हणायची की काय म्हणायचं ते कसं ते तुम्हीच पहा। जर मला कोणी फोन केला आणि बोलले तर याचा अर्थ त्या अर्थाने बोललो, त्यांना संपवण्याच्या ह्याच्या संबंधित बोललो कशासाठी। आणि ह्या सगळ्या गोष्टी मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे। याचा अर्थ ते संशयित आरोपी संपर्कात होते, त्यांचं बोलणं झालं हे स्पष्टच होतं। एवढं होऊनही मनोज जरांगेजी फार महागात पडणार आहे हा धमकीवाजा इशारा द्यायला ते विसरत नाहीत। आता ही क्लिप पहा। आणि मला संपवायचं म्हणजे का, मी त्या दिवशी पहिल्यांदा ओबीसी एल्गार पहिल्यांदा जीवनात ओबीसीचं आरक्षण तशाला तसं राहिलं पाहिजे म्हणून मी व्यासपीठावर गेलो, कारण बाकीच्यांनी तर मला लाता हकलू बाहेर काढलं होतं। धनंजय मुंडे यांचं राजकीय अस्तित्व संपण्याचा आणि जरांगे पाटलांचा अर्थार्थी तसा काही संबंध नाही, तरी देखील मला संपवायचा प्रयत्न असा उल्लेख मुंडे का करतात। खरं तर त्यांची नाचक्की संतोष देशमुख प्रकरणामुळे झाली आणि राजकीय घरघर लागली। यात जरांगे पाटलांचा दोष काय? त्यांचा दोष एवढाच की त्यांनी सरपंच संतोष देशमुख प्रकरण उचलून धरलं आणि न्याय मिळवण्यासाठी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी राहिले। म्हणजे कर्म खराब मुंडेंचं आणि दोष जरांगे पाटलांना असा हा प्रकार। याचाच अर्थ सर्व गुन्ह्यात त्यांचा सहभाग आहे हा उर्मटपणा दिसून येतो। त्याला आव्हान जरांगे पाटलांनी दिलं। हे जरांगे पाटलांचं कर्म म्हणून त्यांचा प्रतिशोध घेण्याची आसक्ती यातून दिसून येते। म्हणून कर्मा रिपीट या वाक्याचा अर्थ काय समजायचा? कर्मा रिपीट्स, जेवढं तुम्ही खोटं कराल तेवढं खोटं तुमच्या विरोधात सुद्धा फिरेल, हे लक्षात ठेवा। मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं। या महाराष्ट्रात या परळीत मराठा समाजाच्या आरक्षण त्याची आंदोलनं झाली, त्या प्रत्येक आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो। अगदीच काय, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर परळीमध्ये जे मनोज जरांगेंचं आंदोलन झालं त्या आंदोलनाला जागा देण्यापासून पाणी देण्यापासून आंदोलनाला येणाऱ्या अनेक सहकाऱ्यांना वाहनं देण्यापर्यंत आम्ही या ठिकाणी मदत केलेली आहे। आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या आंदोलनासाठी मी जागा दिली याचा अर्थ काय? हा अहंकार काय सुचवतो? परळी म्हणजे फक्त मुंडेंचीच जहागिरीच ना? जर जागा दिली नसती तर आंदोलन झालेच नसते का? आणि परळी जागा देणारे मुंडे कोण? काय संबंध? ही वर्चस्वाची मानसिकताच आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये मुद्दा मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताचा सुरू आहे। जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर त्या आरोपाच्या संबंधित प्रेस ही धनंजय मुंडे यांची असली पाहिजे, परंतु त्यांनी त्यामध्ये जरांगे पाटील यांच्या मेहुण्याच्या किती वाळूच्या ट्रक चालतात यावर घसरण्याची वेळ का आली? तुमचे मेहुण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले? मी आता सरकारला विचारणार आहे, काय त्यात ऍक्शन झाली? एका सामान्य साधा जर एखादा वाळूचा व्यावसायिक असेल त्याला एनपीडे मध्ये घालतात। यांची यादी सरकारला देऊन सरकारने काय केलं हे मला विचारावं लागणार आहे। असा आरोप करून मानसिक दबाव निर्माण करण्याचं तंत्र किंवा राजकीय दबाव दहशतीखाली घेऊन कटकारस्थानाच्या प्रकरणावर पडदा टाकण्याचा हा केविलवाना प्रयत्न दिसून येतो। आता ही शेवटची क्लिप आहे का? ते म्हणजे खाण्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी द्यायची। ऑन एअर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही, ही ऑन एअर धमकी कुणाला दिली? वंजारी जातीचं बीज सुद्धा ठेवायचं नाही, एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली? हा रोष, हा राग, हा प्रतिशोध किती भिनलेला आहे दिसून येईल। ओबीसीचे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका, धमकी कुणी दिली?
जरांगे, जर सगळेच अधिकार तुमच्याकडे आहेत आणि सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपूर्ण टाका ना. गोळ्या घाला आम्हाला. जरांगे पाटील कधीही जातीला बोलले नाहीत, जातीला दोष दिलेला नाही. धनंजय मुंडे यांच्यावर व्यक्तिशः टीका टिप्पणी केली हे उघडच आहे, परंतु स्वतःच्या वैयक्तिक टीका जातीवर थोपवून जातीच्या आड लपणं हा स्वभाव गुण धनंजय मुंडेंसाठी नवीन नाही. यालाच तर राजकारण म्हणतात. मनोज जरांगे पाटील यांच्या घातपाताविषयी, त्यांच्या दिलेल्या सुपारीविषयी सध्या वातावरण तणावाचे झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी संशयितांचे परस्पर कॉल रेकॉर्डिंग आणि त्यांचा संवाद पत्रकार परिषदेत ऐकवला. त्यावर धनंजय मुंडे यांनी ही पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसून आला नाही. ते या प्रकरणात किती सहभागी आहेत किंवा नाही हे तपासात निष्पन्न होईलच. मग ती नार्को टेस्ट असो, ब्रेन मॅपिंग टेस्ट असो अथवा सीबीआयची चौकशी असो. मुरलेला कसलेला राजकारणी अथवा कुदांड बोलण्यात पटाईत असलेला माणूस ज्याप्रमाणे देहबोली फिरवतो, अगदी तशीच झलक मुंडेंच्या पत्रकार परिषदेत दिसून आली. असं म्हणतात की माणूस बोलताना, लिहिताना अनावधानाने, अनपेक्षितपणे त्याचं अंतर्मन त्यामध्ये उतरत असते. अगदी तसाच प्रकार कालच्या प्रेसमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.